टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। ह्या अगोदर मी तुम्हाला रात्री झोपण्याच्या अगोदर स्क्रब कसं बनवायचं तो व्हिडिओ अपलोड केला होता। आज आपण चेहऱ्यासाठी डागासाठीच खास आपण अंघोळीच्या अगोदर फेस पॅक कसा बनवायचा तो दाखवला। अगदी घरगुती आहे। संपूर्ण व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे ना आपल्याला खास ही पेस्ट बनवायची आहे। पेस्ट म्हटलं तर आता पुन्हा मी सांगते की ज्या लोकांचे काळे डाग असतात चेहऱ्यावर, जे आपण पिंपल्स पडतो त्याचप्रमाणे वांग असतात आणि ते काळे डाग कमी होत नाही, त्याच्यासाठी हा घरगुती उपाय आहे। आणि हा उपाय आहे ना तुम्ही फक्त अंघोळीच्या अगोदर एकदा करायचा आहे, नक्कीच तुम्हाला याचा फरक पडेल। ही पेस्ट आहे ती आपण उगाळून लावणार आहोत आणि आपण ना काय करायचं आहे, ही पेस्ट आहे ना उगाळून झाल्यानंतर व्यवस्थित साणीवरच आपण ही अशा पद्धतीने हा उगाळून घ्यायचा आहे। आता उगाळून घ्यायचं म्हटलं तर एक छोटासा एवढा भाग तरी जायफळाचा, एक किंचितसा एवढा भाग तरी आपल्याला जायफळाचा उगाळून घ्यायचा आहे। आणि जायफळ हे उगाळून घेतल्यानंतर काय होतं तर पिंपल्सवर आपल्याला हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जेणेकरून छिद्र असतात ना त्या छिद्रापर्यंत व्यवस्थित पोचलं पाहिजे। म्हणजे हा पॅक आहे हा व्यवस्थित तो चेहऱ्याला लागला जातो आणि डाग आहेत ते बऱ्यापैकी कमी होतात। आता बघू शकता इथे मी बऱ्यापैकी हे जायफळ आहे हे घासून घेतलेलं आहे आणि जायफळ घासल्यामुळे काय होतं तर व्यवस्थित ह्याची पेस्ट तयार होते। अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्रब बघितलं होतं, म्हणजे काळ्या डागांसाठी आणि त्याचप्रमाणे ज्या लोकांना वांग येतात त्याच्यासाठी खास मी उपाय सांगितला होता। त्याच्यातले आपण 2 उपाय सांगितले होते की रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्याला एक 10 मिनटं स्क्रब करायचं आहे, म्हणजे एक पॅक बनवला होता आणि बऱ्याच जणांना तो व्हिडिओसुद्धा माहिती असेल। आणि आत्ता त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपण अंघोळीच्या अगोदर आपण एक पॅक बघणार, तर मी आज तो व्हिडिओ अपलोड करत आहे। पेस्ट बघणार अगदी 10 मिनटं फक्त आपल्याला अंघोळीच्या अगोदर लावून ठेवायचं आहे। त्यासाठी आपण काय घेतलं आहे तर गाईचं दूध घेतलं आहे आणि गाईचं दूध म्हटलं तर आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याकडे घरगुती उपाय सर्व जायफळ तर सगळ्यांकडे असतात, ते जायफळ आपल्याला उगाळून घ्यायचं आहे। अगदी घरगुती जेवढे तुम्ही उपाय करतील तेवढे सर्व चांगले असतात। मी ह्या अगोदर सुद्धा सांगितलं आहे, जेवढे नॅचरल उपयोग करतील तेवढे चांगले। इथे मी गाईच्या दुधाचा वापर केला आहे, तुमच्याकडे गाईचं दूध नसेल तर तुम्ही म्हशीचं दुधाचा सुद्धा इथे वापर करू शकता। जायफळ हे मी उगाळून घेतले आहे। आता आपल्याला बदाम घ्यायचे आहे, बदाम सुद्धा आपल्याला इथे थोडासा उगाळून घ्यायचा आहे। बदाम म्हटलं बरेच जण माहिती आहे बदामामध्ये भरपूर असं सी जीवनसत्व असतं। त्याचप्रमाणे जायफळ जास्त यूज केलं तुम्ही तर त्याला कोरडेपणा येतो आणि बदाम जर का उगाळलं त्याच्यामध्ये तर दोन्हीची कॉम्बिनेशन आहे हे एकत्र येतं आणि त्याच्यामुळे चेहरा आहे तो हा कोरडा पडत नाही। त्यामुळे नुसता जायफळचं आपल्याला क्रीम बनवायचं नाही तर आपल्याला बदाम आणि जायफळ एकत्र करून ह्याचा पॅक बनवायचा आहे। त्याच्यामुळे काय होईल तर पूर्ण हे डाग आहेत ना हे चेहऱ्याचे कमी होण्यासाठी उपयोग होतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा महिना म्हणजे जवळजवळ आपल्याला हा उपाय आहे हा जवळजवळ 1 महिना आपल्याला अंघोळीच्या अगोदर करायचा आहे। रात्रीच्या वेळेस मी स्क्रबचा व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जण मसुरीचा डाळपासून। असे घरगुती ना लहानसे उपाय असतात, जास्त काही मोठे उपाय नाही आहेत, त्यामुळे घरगुती उपाय करायला काही हरकत नाही, कारण कुठलेही साईड इफेक्ट नसतात। फक्त आपल्याला थोडासा वेळ द्यायला लागतो आणि आपल्या चेहऱ्यासाठी तेवढा वेळ आपल्याला द्यायला काही हरकत नाही। तर अगोदरचा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच बघा, विसरू नका। मी इथे एवढी पेस्ट आहे ही रेडी केली आहे, दोन्ही जायफळ आणि मस्त आपण एकत्र करून ही पेस्ट बनवली। आता बघू शकता इथे जवळजवळ बदामाचा मी पाव भाग घेतलेला आहे। आता पाव भाग घेतल्यानंतर आपण काय करायचं इथे सर्व हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे ही पेस्ट आहे ना ही रेडी होते, मस्त अशी रेडी होते, थोडीशी जाडसर अशी करून घ्यायची। आता 10 मिनटं आपल्याला अंघोळीच्या अगोदर ही चेहऱ्याला लावून घ्यायची आहेत। आपल्याला 10च मिनटं लावायची आहे, जास्त लावायची नाही आहे, कारण मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलं आहे जास्त लावायला जायफळ घातल्यामुळे याला कोरडेपणा येतो चेहऱ्याला आणि कोरडेपणा येऊ नये म्हणून त्यासाठी सुद्धा आपण इथे बदाम घातलेला आहे आणि बदामामुळे इथे चेहऱ्याला कोरडेपणा येत नाही। हा उपाय आहे तो नक्कीच 1 महिना करून बघा आणि कसा वाटला तो देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। लाईक करा, त्याचप्रमाणे चॅनल जर का कोणी नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या। बाजूला बेल बटन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल। आणि हा पॅक आहे ना असा व्यवस्थित लावून ठेवायचा स्वच्छ, त्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ आपल्याला तोंड धुवायचं आहे। थंड पाण्याने तुम्हाला सहन होत नसेल कारण थंडीचे दिवस असतात, थंडीसाठी मी हे पॅक दाखवत। थंडीमध्ये थंड पाणी नको असेल तर तुम्ही साधारण सुद्धा हा पॅक आहे हा धुवू शकता।